हे नाही 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 हे अर्धी रडायला लागला. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आहे 18 फेब्रुवारी आणि उद्या आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तर मित्रांनो, 19 फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि आज आपण भारतामध्ये जे ताटमानेने फिरतोय त्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तर मित्रांनो, संपूर्ण भारत देशावर भगवा झेंडा फडकवण्याचं स्वप्न शिवाजी महाराजांनी पूर्ण केलं आणि मराठा साम्राज्य तयार केलं. मराठा साम्राज्याचे संस्थापक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखलं जातं. एक असा राजा ज्याने आपले संपूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त मराठा साम्राज्यासाठी व्यतीत केलं. तर मित्रांनो, मराठा साम्राज्य म्हणजे फक्त मराठ्यांचं राज्य असं नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती यांना आपल्याबरोबर घेऊन जे साम्राज्य तयार केलं त्याला मराठा साम्राज्य असं म्हणतात. तर मित्रांनो, विजापूर साईडला आदिलशाही आणि जे नॉर्थ इंडियन म्हणजे उत्तरेला औरंगजेब, या सर्व राजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी सळो की पळो करून सोडलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत चातुर्य होते त्यांच्यामध्ये. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी धिप्पाड अशा अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला. छत्रपती शिवाजी महाराजांनी युक्ती लढवली आणि औरंगजेबाला मारलं, कारण औरंगजेब हा एवढा धिप्पाड होता की छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या पुढे खुजे पडत होते, म्हणजे हाईटने छोटे होते. तर मित्रांनो, अशाच राजाची जयंती ही सेलिब्रेट केली जाते. 395वी जयंती, मजाक नाही आहे. 395 वर्ष त्यांची जयंती केली जाते आणि ही लाईफ टाईम होणारच आहे, इथून पुढेही चालत येणार आहे, कारण माझा राजा तेवढा थोर होता. शिवाजी महाराजांच्या काळात प्रजा सुखी होती. शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचे राजे नव्हते, तर छत्रपती शिवाजी महाराज हे 18 पगड जातींचे राजे होते. आपल्या आईच्या म्हणजेच मा जिजाऊ यांच्या सांगण्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तर मित्रांनो, अशी जयंती साजरी करण्यासाठी आपण जातोय जिंती येथे. ऐतिहासिक गाव आहे. शिवप्रेमी प्रतिष्ठान यांच्या मार्फत शिवजयंती सोहळा इथं पार पाडला जातो. तर आपण भरपूर वर्षानंतर गावाकडे आणि हा सोहळा पाहायला जाणार आहे. तर मित्रांनो, त्यानिमित्त शिवप्रेमी प्रतिष्ठान हे विविध ॲक्टिव्हिटी तिथे करत असतात, जसे की जे शाळकरी मुले यांच्यासाठी, लहान मुले त्यांच्यासाठी विविध ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात. तसेच महिलांच्या सुद्धा तिथे ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात आणि जो कोणी विन होईल त्यांना त्यामधून पारितोषिक दिलं जातं. जसे की शाळकरी मुलांना विन झाल्याच्या नंतर शाळेसाठी उपयुक्त असं साहित्य दिलं जातं. ही एक चांगली गोष्ट आहे की शाळकरी मुलांना शालेय साहित्य दिलं जातं, जसं की नोटबुक आहे, कंपास वगैरे दिलं जातं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तिथे जे होणारे ॲक्टिव्हिटी हे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओचे आपण 2 पार्ट बनवतोय. जसं की 18 फेब्रुवारी म्हणजेच की आज जी ॲक्टिव्हिटी होणार आहे त्याचा एक वेगळा पार्ट, आणि उद्या म्हणजे शिवजयंती 19 तारखेला आपण सेपरेट त्याच्यावर एक ब्लॉग बनवते जो की मिरवणुकीचा असेल. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर चला तर जाऊया आता आणि तिथे होणाऱ्या ॲक्टिव्हिटी पाहूया. खूप मजा येणार आहे, कारण ॲक्टिव्हिटी लहान मुलांच्या, जिथे लहान मुलांची ॲक्टिव्हिटी असते तिथं खूप इंटरेस्टिंग असतं. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शिवप्रेमी प्रतिष्ठान जिंती आयोजित भव्य शिवजयंती सोहळा जिंती येथे लहान मुलांचा संगीत खुर्चीचा कार्यक्रम थोड्याच वेळात चालू होत आहे. तर
आयोजकांनी लक्ष द्यायचंय. चला बाजारामध्ये खेळाडू पैसे द्यायचे, त्यांचं पारितोषिक घ्यायचे, प्रोत्साहन पारितोषिक घ्यायचं आहे. चला आवडणारे खेळाडू पारितोषिक घेऊन जायचं आहे. स्टार्ट. आयोजक लक्ष द्यायचंय. आयोजक सागर भोसले. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. मित्रांनो आता ती मुलगी उलटी पळत चाललेली, आयोजकांनी सांगितलं उलट नाही जमणार, त्याच्यामुळे तिला ते बाद करण्यात आलं. ऑब्विसली त्याचा नियम आहे, तर उलट जर तुम्ही गेला तर त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे ते एक चेअर पकडण्याचं असतं, तर त्यामध्ये तुम्हाला बाद ठरवलं जातं. तर सेम ॲक्टिव्हिटी तर झाली आता. नवती मोगलांना आक्रमणाची संधी. किल्ल्याच्या वती भवती, किल्ल्याच्या वती भवती, काटेरी रामलाई. रायगड किल्ला आयोजक आयोजकांनी लक्ष देत आहे. आयोजक
ढकलायचं नाही. स्टार्ट. रेटिंग आला आला निशाणी आहे बघा शिवबाच्या विजयाची. म्हणून एकनाथा, म्हणून एकनाथा आहे मुखी अशोकाळ आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची. गटांची पुरी रिव्ह्यू नाही समोरासमोर दिसतंय. बुट्टी पठाण आणि वैभव देशपांडे लास्ट वॉर्निंग. जर पळायला नाहीत तर बाद केलं जाईल. स्टार्ट. निशाण आहे भगवान निशाण आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. सणाड गेली तशी सणाड. स्टार्ट. किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान. आयोजकांनी कोणती कोणी अंतर वाढवायचे. त्यांना कशाला रोज दिसतात रील्स मध्ये दिसतात कुठे दिसतात. पळत राहायचे पाय. फुल केली का चार्जिंग उतारते का पाच. आयोजक एक खुर्ची काढा. मध्ये खुर्ची काढा बदली. अजून दादा दिदीला दमलेली दिसते. राहिले दोन. आयोजक नंबर काढा. नंबर काढा. नंबर
फायनल गाईज आता लास्ट राऊंड आहे सिंगल चेअर आणि टू प्लेअर लास्टचा जो राऊंड आहे तो सगळ्यांनी नीट बघा. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आयोजक मंडळ बिस्किट मित्रांनो आता गर्ल्स राऊंड झाला आहे त्याच्यानंतर आता जे आहे तो जे बॉईज राऊंड आहे त्यांच्यासाठी आता फायनली आपले जे प्लेयर आहेत ते इथं बसले हे मोठे ह्या मागच्यांना पण पाहिजे त्यांना पण पाहिजे संगीत खुर्ची पण वय झालं तुमचं आता संपलं तुमचा विषय खराब त्यामुळं त्यांचा राऊंड नाही आता बारक्या पोरांचं बघा मागाच्या राऊंडमध्ये वैभवी जोशी जी गर्ल्सचा राऊंड होता त्याच्यामध्ये वैभवी देशमाने विन झाले सॉरी देर इज सम मिस्टेक आणि मी त्याच्यामुळे सरनेम जरा डिफरंट घेतला तर आता बॉईज राऊंड बघा आणखी ब्लॉक संपलेला नाही एवढी संपली की मग इथली घ्यायची का एक 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 अध्यक्ष ओळख आता मला गावात एवढी पोर आहेत आपल्या चला स्टार्ट. ढकलायचं नाही अरे ते उलट पळालंय अरे 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 आबेले जाम पळालेला का जोरात जय भवानी जय शिवाजी मित्रांनो आताच्या राऊंडमध्ये आबू जो होता जो जाम जोरात पळत होता नशीब पडला नाही आयोजक अरे अरे राहिने लढ्यामध्ये या वीर हुतात्मे यार पडली चला आयोजक लक्ष द्यायचं आहे खेळाडू
टाकलाच नाही अजिबात. आत्ताचा जो प्लेअर होता त्याला समजलंच नाही, त्याच्यापासून तो चेअरपासून गेला पण त्याला समजलंच नाही त्यापाशी चेअर आहे, तो डायरेक्ट सरळच गेला तसंच बाहेर गेला. खेळाडू पुढच्या पिल्या गोंधळ करणार नाही. विनवनी अन कळवळुनी हा सांगे एकनाथ. फायनल आता बघू ह्यांच्यामध्ये कोण होतं. त्यांनी रनिंगची स्पीड नाही वाढवली. चला आयोजक स्टार्ट. अर्धी रडायला लागला. हे बघ चालेल पोरग नाही ऐकत पाहायला. टाकलायचं नाही. लाईट मस्त आहे ना. मित्रांनो आता मुलांची जी संगीत खुर्ची त्याच्यात 3 ते 4 नंबर राहिले, तिकडे जाऊ त्याला बघून घ्या. त्याने गाड्याला मोठा खर्च केला. आज फिल्म टाकली, फिल्मच म्हणतात ना त्याला. मग 1 वे विजन शिवाजी महाराजांचं 1 वे विजन टाकलं. गाडीला मस्त विजन टाक ड्रोन शूट केलेलं आहे, आपल्या इंस्टाग्रामला टॅग केलेलं आहे. फायनली माझ्याच नाव यूट्यूब चॅनल
ती इंस्टाग्रामला त्याच्या ह्याच्यावरून टाकली पोस्ट. फायनली मुलांचा जो संगीत खुर्चीचा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये जीवन जाधव हा विन झाला आणि जो मुलींचा होता गर्ल्स राऊंड त्याच्यामध्ये वैभवी देशमुख. ज्या महिला संगीत खुर्च्या खेळणार आहेत आता ह्याच्यानंतर इफ लेडीज जर आल्या तर त्यांचा सुद्धा संगीत खुर्चीचा कार्यक्रम घेतला. महिलांसाठी आकर्षक बक्षीस ठेवलेलं आहे. जर नाही आलं इच्छुक महिलांनी ऑब्विसली आता ह्याच्यानंतर आल्यात महिला सुद्धा रेडी होऊन आल्यात. एक तुम्हाला दाखवतो एक लेडीज तर येऊन पण बसली तिथल्या चेअरवरती. महिला एकमेकांना ओढत घेऊन जाताना तिथं आयोजक खुर्ची मांडण्याचं काम करत आहे. आयोजक 1 2 3 4 5 6 7 लेडीज आहेत. त्यातल्या गर्ल्स पण आहेत मोठ्या ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये खेळता नाही आलं त्या गर्ल्सला ह्या राऊंडमध्ये घेता येतात. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून श्री गोवर्धन शिंदे व्हिडिओचं काम करत आहेत. त्यांचं युट्यूब चॅनल आहे गोवर्धन शिंदे व्ही व्लॉग. सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. फायनली मित्रांनो भरपूर लेडीज आल्या तिथं. मला वाटलं एक 5 ते 6 लेडीज आहेत परंतु भरपूर आहेत. कुठं लपल्या होत्या काय म्हणते एवढ्या वेळ सगळ्या लेडीजच झाल्या. काय लास्ट आहे ते लाजणार माणूस आला भांडी असणार. रंजा आता नुसती पळती बाबा. पळत राहायचं, पळत राहायचं. दीदीला बिस्किट द्या. चला स्टार्ट. हाय जावा आता कुणी निघायचं. चला स्टार्ट. सावध राहा, पुढचे का स्टार्ट. अरे यार कोणी मारलं बाबा.
हे नाही 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 मत नाही तरी पण नाही. आउट आहे रंजात मत नाही रंजात आउट आहे. मित्रांनो रंजात त्या नावाची एक लेडीज आहे, त्याला आम्ही आत्ता बोलतो. ती आता मधून पळत होती, तर ती एक टाईम नाही 2 टाईम मधून पळाली, त्याच्यामुळे तिला बाद केलं इथं. फायनली काय जो संगीत खुर्चीचा कार्यक्रम होता आयोजकांना विनंती आहे, तो आता संपलेला आहे. लेडीजचा तो संपला. त्याच्यानंतर जो लिंबू चमचा असतो त्याचा राऊंड होईल, जो की लेडीजचा खेळ आहे. फक्त लेडीजच असतील त्याच्यात. चमच्यासाठी आलेले खेळाडू पाहायचे का एकदम छोटे छोटे, ज्यांचं एज मॅक्सिमम काहीतरी छोटे ते ज्यांचं एज 5च्या आसपास असू शकतं किंवा 4-5 वर्षातले पण आहेत, काही मोठे. तर ह्या खेळाडू म्हणजे हा जो खेळ असतो ह्याच्यामध्ये ना तुम्हाला टेक्निकल यूज करावं लागतं, कारण मुवमेंट जर केली तर तो चमचा हलू शकतो ना. चमचा हल्ल्याच्या नंतर ऑब्विसली ती लिंबू खाली पडू शकतो. तर आता बघूया मुली तिथं सज्ज झाले. चिकट पदार्थ जे आहे ना काय लावायचं इथं पण. फायनली काय लिंबू राऊंड चालू आहे. लक्ष द्या. आयोजक रेडी का? मुलींचा राऊंड चालू होता आता. आता मुलींचा सुद्धा म्हणजे ज्या मोठ्या मुली होत्या त्यांच्या लिंबू चमच्याचा कार्यक्रम झाला. फर्स्ट ऑफ ऑल जो झाला होता तो फर्स्ट टाईम तो होता लहान मुलींचा. त्यानंतर जे एजनुसार त्यांचे जे ग्रुप बनवले होते त्यातल्या आत्ता जो झाला तो मोठ्या मुलींचा होता. माईट बी आता कसं आहे ना मोठ्या लेडीजचा सुद्धा असू शकतो, कारण हे जे लेडीज आहेत त्यांच्या हावभावावरूनच समजतं की कदाचित मोठ्या लेडीजचा सुद्धा असू शकतो. तर मित्रांनो रात्रीच्या 12 वाजलेत आणि आता इथं फटाके वाजवले जातात. छत्रपती शिवाजी महाराज आज 19 तारीख आहे. ऑब्विसली 19 तारखेला फटाकडे तर वाजवले जाणार. आणि हा लावलाय तो 60 ब्लास्टचा सेट. येडाय काय ती फुटलं कुठं खालीच फुटलं सगळं. आयो तर मित्रांनो आता दुसरा पार्ट उद्या येईल. तो उद्या पार्ट बघा ज्याच्यामध्ये मिरवणूक असेल. चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. टिल द टाइम टेक केअर. बाय बाय.